संजय गांधी निराधार योजनेच्या वितरणाच्या पोर्टलवर दिलेली जी तारीख होती मित्रांनो, जी काल रात्रीपर्यंतचीच होती. परंतु ती सकाळी सुद्धा म्हणजे तो जो पॉपअप, तो जो मेसेज नोटिफिकेशन होतं, ते काही त्या पोर्टलवरून गेलेलं नव्हतं. परंतु आता त्या पोर्टलमध्ये परत एक वेळ बदल करण्यात आलेला आहे. थोडासा चेंजेस झालेला आहे काही तासांचा. 13 तारखेच्या 11 वाजेपर्यंत सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे 13 तारीख आजची 11 वाजेपर्यंत म्हणजे तसं थोड्या वेळापुरतंच, थोड्या वेळानंतर तो मेसेज राहतो का? त्या मेसेजमधली तारीख आणि वेळ परत एकदा चेंज होते का, बदलते का, हे पाहण्यासारखं असणार आहे. याचा अर्थ असा, जरी खात्रीशीर माहिती मिळत असली, की आज वितरण होऊ शकते, परंतु कुठे ना कुठे ही जी माहिती आहे, ही धूसर आहे. आजच्या आज वितरण होईल असं शक्य किंवा 100% सांगता येत नाही. त्यामुळे कदाचित आज, उद्या 2 दिवस परत वेळ लागू शकतो. उद्या दुसरा शनिवार आणि परवा दिवशी रविवार. याचा अर्थ आज जर नाही आले, तर कदाचित सोमवारपर्यंत येऊ शकते. उद्या दुसरी शनिवार असल्या कारणाने कोणत्या-कोणत्या कार्यालयाला सुट्टी असणार आहे बँकिंग क्षेत्रामध्ये किंवा इतर ते पाहण्यासारखं असणार आहे. तहसील कार्यालयावर पैसे डीबीटीने येतात, एफ-एम-एसच्या प्रणाली माध्यमातून येतात. त्यामुळे खऱ्या अर्थानं जर पाहावयास गेले, तर जर प्रोसेस वितरणाची पूर्ण जर झाली, तर वेळ लागायला नको. सुट्टीचा दिवस असला तरी पैसे खात्यावर जमा व्हायला काही अडचण येता कामा नये. परंतु तसं काही होताना दिसत नाही, हे स्पष्ट दिसत आहे. कदाचित अजून 2-3 दिवस वाट पाहावी लागेल. सोमवार किंवा बुधवारपर्यंत संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांच्या, पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न खात्यावर त्यांचे हक्काचे अनुदान येण्याकरता कदाचित अजून 2-3 दिवस वेळ लागू शकतो. मग ज्यामध्ये दिव्यांग बांधव सुद्धा असतील, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेचे, इंदिरा गांधी वृद्धापकाळ वेतन योजनेचे लाभार्थी, आपल्या ज्या विधवा माता भगिनी आहेत त्या सुद्धा, या दोन्ही तीनही योजनांचे जे पैसे आहेत, या दोन्ही तिन्ही योजनांचे पैसे मिळण्याकरिता अजून कदाचित 2-3 दिवस किंवा 4 दिवस सुद्धा वाट पाहावी लागू शकते. थोड्या वेळामध्ये खऱ्या अर्थाने तो मेसेज, तो पॉपअप राहतो का नाही, ते पाहावं लागेल. ते पाहिल्याच्या नंतर किंवा आजच्या आज जर वितरण सुरू झालं, तर आजच्या आज वितरण सुरू झाल्या सुद्धा आपल्या सर्व महाराष्ट्र राज्यातील तमाम पात्र लाभार्थ्यांपर्यंत ती अपडेट, ती गोड आनंदाची बातमी सर्वात अगोदर नक्कीच देण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो. सध्याची परिस्थिती, सध्याची बातमी हीच आहे, की वेळ लागू शकतो आणि तो सुद्धा चांगला 2-4 दिवसापर्यंतचा वेळ लागू शकतो. त्यामुळे गफलत घालायची किंवा थोडंसं हे करण्याची काही अडचण नाही. थोडीशी नाराजगी की दिलासादायक बातमी तर नाहीये. वितरणाचा मेसेज आला म्हणजे 2-4 दिवसात वितरण होणार हे मात्र नक्की आहे. परंतु कुठे ना कुठे जे वितरण आज सुरू व्हायला हवे होते, ते कदाचित आज नाही चालू झालं, तर 2-4 दिवसाचं मागे-पुढे होऊ शकतो. 2-4 दिवस अजूनही त्या गोष्टीला वेळ लागू शकतो मित्रांनो. तर मित्रहो, ही आत्ताची 11 वाजेपर्यंतची संजय गांधी निराधार योजनेसंदर्भातली एक महत्त्वपूर्ण अपडेट बदल होता, जो आपल्या महाराष्ट्र राज्यातील तमाम सर्व पात्र लाभार्थ्यांपर्यंत मी या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो. मित्रांनो, या व्यतिरिक्त तुमचे या योजनेसंदर्भात काही प्रश्न असतील, तर नक्कीच खाली या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये विचारा. मी नेहमीप्रमाणे त्यांचे उत्तर तुम्हाला देईन मित्रांनो. तर मित्रहो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह. आणि वेळ प्रसंगी जर आजच्या आज मिळाली तर आज, किंवा मग 2 दिवसाच्या अंतराने मिळाली तर तशी, पण त्या गोड बातमीसह. तोपर्यंत